आज या ठिकाणी देवनाम प्रियदर्शी जम्बूद्वीपाचे राजे चक्रवर्ती सम्राट अशोक महान यांची जयंती साजरी करण्यासाठी आपण सगळेजण इथं उपस्थित झालेले आहोत। बौद्ध समाजातील सर्व प्रतिष्ठित मंडळी, नेते मंडळी, विविध संघटनाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये आज हे आपण जयंती साजरी करत आहोत। या देशामध्ये मध्ययुगीन भारताचा इतिहास, अर्वाचीन भारताचा इतिहास आम्हाला शिकवला जातो, परंतु आधुनिक भारताचा इतिहास या ठिकाणी उलगडण्याची पुन्हा एकदा गरज भासलेली आहे। आणि म्हणून जम्बूद्वीप असेल, गणराज्य भारत असेल किंवा आशिया खंडामध्ये ज्या सम्राट चक्रवर्ती राजानं 84,000 स्तूप आणि लेणी आणि शिलालेख यांचं निर्माण करून आज जे जगामध्ये बौद्ध धम्माचं जे अवशेष आपणाला सापडत आहेत, लेण्यामधून असेल, शिल्पामधून असेल किंवा स्तूपामधून असेल, चैत्यामधून असेल, जमिनीतून जर सम्राट अशोकांनी जर हे करून ठेवलं नसतं तर या देशातून बौद्ध धम्म तर नष्ट झालाच होता, परंतु जगातही बौद्ध धम्माची ओळख राहिली नसती। आणि म्हणून अशा ह्या महान चक्रवर्ती सम्राट अशोकांना अभिवादन करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेले आहोत। बहुजनाच्या उद्धारासाठी जे जे म्हणून महापुरुष तुमच्या माझ्यासाठी झिजले त्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन। आज आपण चक्रवर्ती सम्राट अशोक राजाची जयंती साजरी करण्यासाठी विद्रोही कवी राजेंद्र कांबळे यांनी हा योग घडवून आणला, त्यामुळे त्यांना धन्यवाद देतो। आणि सम्राट राजा अशोकच्या जयंतीनिमित्ताने काय सांगावं, कुठून सुरुवात करावं। चक्रवर्ती म्हणजे सम्राटाचा सम्राट, नुसता सम्राट नाही तर सम्राटाचा सम्राट। अशोक राजा हा महापराक्रमी राजा, त्यांच्या हयातीत एकही त्यांनी युद्ध हारलं नाही, कधीच हार पत्करली नाही, एवढा शूरवीर पराक्रमी राजा। मग बुद्ध कसा झाला हा खूप मोठा इतिहासाला प्रश्न आहे। यांनी म्हणले आधुनिक भारताचा इतिहास, खरं तर आम्हाला प्राचीन भारताचा इतिहास शिकवला जात नाही। हे सगळ्या प्राचीन काळ इसवी सन पूर्व 2030च्या गोष्टी आहेत। त्या ज्या वेळेला कलिंगावर चाल केली, कलिंग जिंकणं त्या काळामध्ये एवढं सोपं नव्हतं, कलिंग कुण्याही राजाने जिंकलं नव्हतं। पण कलिंगाचं युद्ध हे सम्राट चक्रवर्ती अशोक राजानं जिंकलं। जिंकल्याच्या नंतर सर्वत्र आनंद उत्सव साजरा केला जात होता, ढोल ताशे वाजवले जात होते, वेगवेगळे गाणे बजाणे, सगळ्या राज्यात आनंद उत्सव सुरू होता। आनंद उत्सव कुठून तसा इराक, इराण, पाकिस्तान, तुर्किस्तान, नेपाळ, इकडे केरळपर्यंत असं सगळं सम्राट राजा अशोकाचं राज्य। पण ती एवढी वित्तहानी, जीवितहानी, सगळ्या पद्धती, नैसर्गिक हानी, एवढा प्रचंड असं नुकसान झालं होतं। पण ते नुकसान बघून सम्राट राजा अशोक मनातल्या मनात खिन्न होता, तो दुःखी होता। तो जिंकल्यावरही त्याला आनंद मिळत नव्हता। ज्या वेळेला सम्राट राजा अशोकाच्या लक्षात आलं की हे आपण जे काय केले ते चुकीचे केले, म्हणून त्यानंतर सम्राट राजा अशोकाने तलवार टेकवली आणि बौद्ध धर्म स्वीकारला। आणि तुम्हा आम्हाला बौद्ध धर्माचा बुद्ध जगाला त्या काळामध्ये सांगितला। आता त्याला खूप मोठा इतिहास आहे, 10-5 मिनिटांमध्ये सांगणं शक्य नाही। त्याच्यामुळं त्याच्यानंतर सम्राट अशोक राजाला उत्तराधिकारी
हा योग्य न मिळाल्यामुळं सम्राट राजाच्या राज्याचा ऱ्हास झाला. तसंच काहीतरी सध्या चालू स्थितीमध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये घडतंय असं मला वाटतंय. म्हणून जाणकारांनी नीटची नोंद घ्यावी आणि चळवळ आपली कुठं मागं पडणार नाही. बाबासाहेबांची चळवळ आपण रेटून नेण्याचा प्रयत्न करावा. याच निमित्तानं बोलतो. सम्राट राजा अशोकाच्या जयंतीनिमित्तानं असंख्य जनतेला शुभेच्छा देतो. इथंच थांबतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद बनसोडे साहेब.